नेमकं काय आहे ते प्रकरण? कारण तुम्ही म्हणालात की या ट्विटमध्ये म्हणतात की कधी झालं, कुठे झालं, आणखी तपशील सांगू का? गेल्या काही काळापासून अलिबागमध्ये मोक्याच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या गुजरात लॉबीला विकण्याचा उपक्रम जोरात सुरू आहे. मोठे मोठे बिल्डर इन्व्हेस्टर गुजरातमधले मी यादी देईन आणि नार्वेकर बंधू या जमिनी शेतकऱ्यांनी विकाव्यात. कोकणातल्या या गुजराती लॉबीला यासाठी किती अथक परिश्रम घेत आहेत. त्यासाठी कसं जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग ह्यांच्यावरती कसे दबाव विधानसभा अध्यक्ष म्हणून आणले जात आहेत, याची जर इत्थंभूत माहिती विधानसभा अध्यक्षांना हवी असेल तर मी द्यायला तयार आहे. त्यांच्या व्यवहाराशी माझा संबंध नाही आहे की ते काय करत आहेत, पण आमच्या मराठी माणसाच्या कोकणातल्या जमिनी अशा पद्धतीनं हिसकावून घेणं, त्यांना फूस लावणं आणि जमिनी ताब्यात घेणं आणि गुजराती लॉबीला विकून या अलिबागचाही गुजरात करणं, हे जे काय उद्योग चालू आहेत त्याचा भडका तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल. मात्रोळी गावामध्ये, म्हात्रोळी अलिबाग तालुक्यात मात्रोळी, एका शेतामध्ये मोजणीसाठी सरकारी मोजणी अधिकारी घेऊन हे महाशय गेले जमिनीचं मोजमाप करायला. तीही जागा गुजरातच्या एका गुंतवणूकदाराला फार्म हाऊससाठी हवी आहे. त्याच्या नजरेत भरली. पूर्वी जसे कुणाच्या काही नजरेत भरलं की भाजपचे लोक सांगायचे ना, उचलून आणूया, तशा जमिनी या उचलून ताब्यात घेत आहे. तर त्या जागेची मालक घरात नसताना त्यांच्या घरी एक लग्न समारंभ होता, ते घरात नाही ते पाहून हे सरकारी अधिकारी विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली तिथे घुसले, मोजणी सुरू केली. जमिनीच्या मालकांना जेव्हा कळलं की असं असं आहे तेव्हा ते संपूर्ण कुटुंब तिथे आलं आहे. व्हिडिओमध्ये जरा अर्धवट दिसतं आहे, पण सुरुवातीला कोणाकोणाच्या कानफटात त्या बिचाऱ्या माऊलीनं मारल्या त्याचा व्हिडिओ आता येईल. अधिकाऱ्यावरती मारहाण झाली आहे का? आमच्या जमिनी तुम्ही हिसकावून घेतात बेकायदेशीरपणे. रायगड जिल्ह्यात ते सुरू आहे, सिंधुदुर्गात ते सुरू आहे, रत्नागिरी जिल्ह्यात ते सुरू आहे, पालघर भागात ते सुरू आहे. या गुजरातच्या टोळधाडी हे भाजपचे पुढारी, सत्तेवरचे मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणत आहेत, कोकणामध्ये घुसवत आहेत आणि कोकणचं स्मशान करत आहेत, कोकणचं गुजरात करत आहेत. त्याचा भडका या म्हात्रोळी गावात उडाला. मी त्या कुटुंबाचं अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्राला दाखवलं की या राज्याच्या विधानसभा अध्यक्षांची, सत्ताधाऱ्यांची, मी लायकी शब्द वापरत नाही, पात्रता काय. काय चाललं आहे? देवेंद्र फडणवीस, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपण सामान्य जनतेच्या शेतीचे, घरांचे, जमीन जुमल्याचे, संपत्तीचे चौकीदार आहात आणि तुमच्या मंत्रिमंडळातले आणि विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्ती अशा प्रकारे वर्तन करतायत. ते खोटं बोलतायत. मी भांडण सोडवायला गेलो. तुम्हाला बोलवलं कोणी भांडण सोडवायला? त्या आडवळणाला तुम्ही कशा करता गेलात? म्हात्रोळी गावात कशा करता गेलात? शनिवार रविवार हे महाशय तिकडेच असतात, जमिनींची पाहणी करत असतात. त्यांच्याने माझे उत्तम संबंध होते आणि आहेत. पण ते जे करतायत कोकणामध्ये, जे गुजरात करतायत कोकणचं पैशाच्या मोहानं, ते अत्यंत चुकीचं आहे. आपण अलिबागला जाऊन पहा. अलिबाग मराठी माणसाचं राहिलेलं नाही. रहेजापासून लोढापर्यंत, विदानंदानीपर्यंत गुजरातचे असंख्य बिल्डरांनी अलिबागसारख्या एका सुंदर शांत गावाचा ताबा घेतलेला आहे आणि
मातुळे गावामध्ये हा लोकांच्या भावनेचा स्फोट झाला. थँक्यू. राऊत साहेब, राऊत साहेब, राऊत साहेब.